कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बोल ताई. हॅलो रेव, कामात आहेस का ग? नाही नाही, बोल ना. बाय द वे ताई, तुझे आणि एजंटचे फोटो पाहिले, किती गोड दिसताय दोघं जण. रेव अगं, आम्ही इतकी मजा करतो इथे. आम्ही बर्फात खूप खेळलो, मग स्नोमॅन बनवला. आणि तुला माहिती का, एजे मला कशालाच नाही म्हणत नाहीयेत. ताई, यश पण अगदी असाच आहे अगं. अगं नाही ग, पण एजंटचा ना प्रश्नच वेगळा आहे. तुला माहिती मला काय म्हणाले? मला म्हणाले, अगदी तुझं मन भरेपर्यंत आपण इथेच राहायचे. मला सांग, कुठला नवरा असं म्हणतो ग? माझा. अगं, आम्ही आज एका दुकानात गेलो, तिथलं मला सगळं आवडलं, तर सरळ म्हणाले की सगळ्या गोष्टी पॅक करा. ताई, मी तुला नंतर फोन करू का ग? मला ना आता जरा काम आहे. बरं बरं, ठीक आहे, बाय. ताई आत्ता पण एकटीच बडबडत होती. मी आणि यशनी पण मजा केली. माझं काही ऐकूनच नाही घेतलं. अरे बापरे. नाही अहो, म्हणजे हे एवढं सगळं असं जेवण आम्ही एका वेळी आमच्या घरात असं कधी खाल्लं नाहीये. हो की नाही रेऊ? हो ना, म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यावर आम्ही व्हेज थाळी मागवून खातो, पण हे आता एवढं सगळं जेवण संपवणार कोण? हो ना दुर्गाताई, ह्या सगळ्याची काय गरज होती? अगं असं कसं, आपण सगळे एकत्र पहिल्यांदाच लंच करतोय, सगळं व्यवस्थित व्हायला नको का? जेवणानंतर स्वीट डिश सुद्धा सगळ्यांसाठी मागवणार आहे. हा. त्यामुळे पोटात थोडीशी जागा ठेवा. अरे बापरे, म्हणजे अजून स्वीट डिश पण खायची? नाही म्हणजे हे एवढं सगळं खाल्ल्यानंतर ते स्वीट डिश खायला पोटात जागा उरली पाहिजे ना. एवढं सगळं खायचं म्हणजे काळजी नका करू तुम्ही. तुमची टेस्ट लक्षात घेऊनच मी सगळं इंडियन मागवलंय. हा, नाही माझ्या लक्षात आहे, मागच्या वेळी आम्ही तुमच्याकडे आलो होतो तेव्हा ते सिरियल म्युस्ली वगैरे खाऊन पोट नव्हतं भरलं तुमचं. यावेळी काळजी नका करू, मी खबरदारी घेतलीये. काय झालं? काय विचार करताय? तुम्हाला असं वाटतंय का की दुर्गा हे सगळं चिडून बोलतीये? नाही नाही, मी अजिबात चिडलेली नाहीये. इनफॅक्ट यांच्या प्रेमाने माझ्या रागाला हरवलंय. एवढी सगळी धडपड मी यशच्या सुखासाठीच तर करत होते. रेवतीशी काही माझं पर्सनल वैर नाहीये. आणि आता रोज घरात बघतेय आम्ही, यश खूप सुखी आहे तिच्या बरोबर. हेच तर हवं होतं मला. यांची गाठ नियतीनेच बांधली आहे. त्यामुळे मी आता ठरवलंय, मागचं सगळं विसरून, सगळे वाद मागे टाकून सुखाने एकत्र एक कुटुंब म्हणून राहायचं. चालेल ना? काय ऑर्डर करायचं हे बघ. नाही 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 वहिनी, मला वाटतं ना दुर्गा वहिनी तिथे पास्ता ऑर्डर करतील. माझं पण फेवरेट आहे ना, पास्ता ऑर्डर करूया. सरू, लीला आईंच्या आई बाबांना पास्ता काय हे माहित तरी असेल का? त्यांनी कधी खाल्लंही नसेल. त्यांना साधी म्युस्ली पण नाही माहिती. हा बरोबर आहे. मग काय माहित असेल त्यांना? पावभाजी? हा, पावभाजी ऑर्डर करू शकतात ते. हा, पण पावभाजी खायची का? नाही नाही नाही, नको नको. किती बटर असतं वहिनी त्या टाळांनो. एव्हा ना तुमचा कांदा चिरून, थालीपीठाची भाजणी भिजवून, ती थापून भाजून मस्त कुरकुरीत थालीपीठ पानात वाढलं गेलं असतं आणि ते पोटातही गेलं असतं. एवढ्या अशा स्पीडनं तुम्ही जर जेवण ऑर्डर केली तर माझ्या पोटातले कावळे आहेत ना, ते झोपून जातील बाळा. नाही 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 आजी, झोपून नका देऊ. 2 मिनिटं थांबा. सुचलं सुचलं. एक ना धड बरोबर शिजलं. शिजलं? गुरु तुझं कसं होणार ग?
छान होणार आजी. काय आहे ना, आपण सिझलर ऑर्डर करू. दुर्गा वहिनींनी पण तेच मागवलं असेल आणि कसं सगळं मिक्स. सरू सिझलर पार्सल कसं येणार? आपण ना काहीतरी दुसरं मागूया. बरोबर आहे तुमचं. काय मागवायचं आपण? आजी काय खाणार तुम्ही? थाळी. थाळी कसं सगळं. रुपा, आजी आता रुपाला विचारतात काय ऑर्डर करायचं. सरू दुर्गा मॅडम, तुम्ही आता जे काही बोललात ना ते ऐकून मनावरचं ओझं उतरलं बघा. तुम्ही आमच्या रेवूला आपलं मानताय हे ऐकून खरंच खरंच खूप समाधान वाटलं हो. रेवतीचे बाबा, तुम्ही कसलीही काळजी करू नका आता. अहो, जसा यश आम्हाला आहे तशीच रेवती पण आहे. रेव, मी म्हणत असते ना नेहमी की चांगल्या माणसांचं नेहमी चांगलंच होतं. बघ हे असं. आणि उशिरा का होईना पण दुर्गा मॅडम ना तुझं आणि यशचं प्रेम कळलं, पटलं आणि त्यांनी त्याचा स्वीकार केला. किती चांगली गोष्ट आहे. हा आता बघ, बाप्पाच्या कृपेने ना तुमच्या दोघांचा संसार असा छान सुखाचा करा. चला सुरू करूया. हो हो. वहिनी, हे काय चाललंय आपल्या घरात? एकतर एजे आणि लीला काश्मीरला गेलेत. ते यश रेवती हनीमूनला जाऊन आले. आणि दुर्गा वहिनी तर लीलाच्या घरी फॅमिली डिनरला गेल्यात. आणि आपण काय करतोय? रिंगा रिंगा रोजेस रिंगा. सरू, काय चाललंय तुझं? हेच करतोय वहिनी. आपण फक्त गोल गोल फेऱ्या मारतो आपल्या घरात. बरोबर आहे तुझं. या घरात ना आपल्याला काहीही किंमत उरली नाही. त्या टायगरला सुद्धा रिस्पेक्ट मिळतो पण आपल्याला कोणीच विचारत नाही. हो वहिनी, तुमचं अगदी बरोबर आहे. आपली खरंच काहीच किंमत नाही राहिली घरात. तर दुर्गा वहिनी आपल्याला आधी कसं सगळं सांगायच्या, पण आता त्यांनी आपल्याला एकटं पाडलंय. आणि त्यांनी रेवती आणि लीलाची टीम जॉईन केली. त्यांची मेजॉरिटी झालीये वहिनी. नाही सरू, त्यांची मेजॉरिटी होऊन चालणार नाही. आपल्याला आपलं अल्पमताचं सरकार आणायला हवं. हा, कुठलं अल्पमताचं सरकार? म्हणजे ते महत्वाचं नाहीये सरू. हा, हे बघ, आता आपण एकमेकींना साथ दिली पाहिजे. काहीही झालं तरी या घराचा चार्ज आता आपण घ्यायचा. येस. एकमेकास सहाय्य करू. आपल्याला वाटेल ते करू. सरू. लीला, तू ज्या क्षणाची वाट पाहत आहेस तो क्षण जवळ आलाय. मी तुझी वाट पाहतोय. ही साडी नेसून तयार हो. मी तुझ्यासाठी कार पाठवतोय. हिचे फायनली. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.